सासूने सुनेला घरातून काढलं, पण 5 वर्षांनी जे घडलं ते पाहून सगळे रडले. भाग 1. नव्या संसाराची सुरुवात. नगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात माधवरावांचं मोठं घर होतं. गावात त्यांचा खूप मान होता. त्यांची पत्नी सुमित्रा अत्यंत कडक स्वभावाची स्त्री होती. घरात तिच्याशिवाय कुणाचं काहीही चालत नसे. त्यांचा मुलगा अमोल शहरात नोकरी करत होता. शिकलेला, शांत आणि आईवर जीवापाड प्रेम करणारा. एक दिवस अमोलने घरी सांगितलं, आई, मला एक मुलगी आवडते. तिचं नाव नेहा आहे. हे ऐकताच सुमित्राबाईंचा चेहरा बदलला. कुठल्या घरची आहे? गरीब आहे आई, पण खूप चांगली आहे. गरीब हा शब्द ऐकताच सुमित्राबाईंचा राग अनावर झाला. आपल्या घरात गरीब घरची मुलगी सून म्हणून येणार नाही. पण अमोल हट्टावर ठाम राहिला. शेवटी माधवरावांनी समजावल्यावर लग्नाला होकार मिळाला. थोड्याच दिवसात अमोल आणि नेहाचं साध्या पद्धतीने लग्न झालं. नेहा खूप सुंदर नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर निरागसपणा आणि डोळ्यात माया होती. ती घरात आल्यापासून सगळ्यांची काळजी घ्यायची. पहाटे उठून घर झाडणं, देवपूजा, स्वयंपाक, माधवरावांना वेळेवर औषधं, सगळं ती मनापासून करत होती. पण सुमित्राबाईंना ती कधीच आवडली नाही. गरीब घरची सवयी कधीच जाणार नाही हिची. त्या सतत टोमणे मारत असत. नेहा मात्र शांत राहायची. भाग 2. अपमानाची सुरुवात. एक दिवस घरात नातेवाईक आले होते. नेहाने सगळ्यांसाठी पुरणपोळी बनवली होती. सगळे तिचं कौतुक करत होते. वाह, खूप छान झाली आहे पुरणपोळी. पण सुमित्राबाईंना ते सहन झालं नाही. अगं, इतकं काय कौतुक करता? 2 पोळ्या केल्या म्हणजे मोठं काम केलं का? सगळ्यांसमोर झालेल्या अपमानामुळे नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री अमोल म्हणाला, आईला वेळ लागेल, तू मनाला लावून घेऊ नकोस. नेहा हलकसं हसली. मी प्रयत्न करते ना. पण दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत गेली. सुमित्राबाई मुद्दाम नेहाला कामात चुका काढत असत. कधी जेवू देत नसत, कधी तिच्या आई वडिलांचा अपमान करत असत. माधवरावांना हे सगळं पाहवत नव्हतं, पण घरात सुमित्राबाईंचाच शब्द अंतिम असायचा. भाग 3. तो काळा दिवस. एक दिवस सुमित्राबाईंची सोन्याची चेन हरवली. सगळं घर शोधलं गेलं, पण चेन सापडली नाही. अचानक सुमित्राबाईंनी नेहाकडे बोट दाखवलं. हीच चोर आहे. हे ऐकून नेहा हादरली. आई, मी असं काही केलं नाही. पण सुमित्राबाईंनी एकही शब्द ऐकला नाही. गरीब घरची मुलगी चोरी करणारच. अमोलनेही सुरुवातीला नेहावर विश्वास ठेवला, पण आईच्या रडण्यामुळे तो गप्प बसला. त्या रात्री सुमित्राबाईंनी नेहाला घराबाहेर काढलं. मुसळधार पाऊस पडत होता. नेहा रडत रडत घराच्या उंबरठ्यावर उभी होती. आई, माझ्यावर विश्वास ठेवा. पण दरवाजा बंद झाला. त्या एका क्षणात तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. भाग 4. संघर्ष. नेहा शहरात आली. काही दिवस मंदिरात राहिली. नंतर एका छोट्या शिवणकामाच्या दुकानात काम करू लागली. दिवसरात्र मेहनत करत तिने स्वतःचा छोटा बुटीक सुरू केला. तिचं काम इतकं सुंदर होतं की काही वर्षातच ती मोठी उद्योजिका बनली. पण दुसरीकडे अमोलचं आयुष्य बिघडत चाललं होतं. माधवराव आजारी पडले. घरात सतत भांडणं व्हायची. एक दिवस घर साफ करताना सुमित्राबाईंना ती हरवलेली चेन कपाटामागे सापडली. त्यांच्या हातातून चेन खाली पडली म्हणजे नेहा निरपराध होती. त्या दिवशी सुमित्राबाई पहिल्यांदाच खूप रडल्या. मी एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. भाग 5. 5 वर्षांनी. 5 वर्षांनी गावात मोठं प्रदर्शन भरलं होतं. सुमित्राबाई आणि अमोल तिथे गेले. अचानक मोठ्या स्टेजवर एका यशस्वी महिला उद्योजकाचं नाव जाहीर झालं. नेहा अमोल देशमुख. सुमित्राबाई थरथर कापू लागल्या. स्टेजवर सुंदर साडीतली, आत्मविश्वासाने भरलेली नेहा उभी होती. सगळे तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते. कार्यक्रम संपल्यावर सुमित्राबाई तिच्यासमोर गेल्या आणि अचानक तिच्या पायांवर पडल्या. मला माफ कर बाळा. आजूबाजूचे लोक आश्चर्याने पाहू लागले. नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. आई, असं नका करू. सुमित्राबाई रडत म्हणाल्या, मी तुला घरातून काढलं, तुझ्यावर चोरीचा आरोप केला, तरी तू मला आई म्हणतेस. नेहाने त्यांना उठवलं, कारण नातं तोडलं तरी मनातलं प्रेम तुटत नाही. हे ऐकताच अमोललाही रडू कोसळलं. भाग 6. शेवट, जो सगळ्यांना रडवून गेला. नेहाने पुन्हा त्या घरात पाऊल ठेवलं, पण यावेळी सून म्हणून नाही, तर त्या घराची मुलगी म्हणून. सुमित्राबाई रोज तिच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवू लागल्या. एक दिवस त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं, सून जर मुलीसारखी वागली तर सासूनेही आईसारखं वागायला हवं. घरात पुन्हा आनंद झाला.
आणि त्या दिवशी सुमित्राबाईंना समजलं, गरिबी माणसाच्या पैशात नसते तर विचारात असते. शिकवण: विश्वास तुटायला एक क्षण पुरेसा असतो, पण प्रेमाने जखमा भरायला आयुष्य